Ah
सती आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसार जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख वेगळाची बाहुली अबराची झावली जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल पांडुरंगा गुरु प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम नमन चरण संततिया उसरी चरण संततिया उसरी चरण संततिया सरोजन सांद्रैलांबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डलानां तरुण तुलसीमाला गन्धर्वं कुञ्जनेत्रं सदयदोलहासं विठ्ठलं चिन्तयामि ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो ध्यानमुदं गुरुमूर्ते पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गंगाविशुद्धं नित्यपादधर्षं सरोजं समाधिसंवृतं नमामि गंगागिरिं शुचिः शीलः समदक्षः सप्रतापजितं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने कैलासवासी शेषराव काशीनाथ पाटील शिंदे यांचं असणारं प्रथम वर्ष श्राद्ध त्यानिमित्ताने असणारा सेवेचा योग त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी जनाबाई शेषराव पाटील शिंदे जे चिरंजीव संजय शेषराव शिंदे सतीश शेषराव शिंदे विकास शेषराव शिंदे कन्या सुप्रतिभा प्रमोद गर्जे समस्त शिंदे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण माननीय वैजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार या ठिकाणी प्राध्यापक बोरणारे सर्व उपस्थित आहेत जे रामहरी बापू त्यांच्यासोबत उपस्थित आहेत प्रवीण पाटील परिवार प्रवीण पाटील पवार जे पी जी पवार साहेब उपस्थित आहेत त्याचप्रमाणे भाऊसाहेब पाटील जिंजुर्डे बद्रीनाथ पाटील चव्हाण जे सुभाषराव तांबे बाळासाहेब पाटील पवार पांडुरंग पाटील जगताप साहेबराव पाटील पवार जे सुभाषाबा धोत्रे बाबा परसवादे ज्ञानेश्वर ओटेके सर्व भजनी मंडळ महाराज मंडळी गायक वादक वृंद सर्वांना धन्यवाद त्याचप्रमाणे ताबाई उपस्थित आहेत झुंबराबांनाही धन्यवाद विठ्ठल 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 दाया क्रियते ते श्राद्ध आपल्या पितरांकरिता श्रद्धापूर्वक जे कर्म केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात. ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे संस्कार दिलेले आहे त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे श्राद्ध आणि एक शास्त्रविधी देखील आहे. गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये जो युद्धाचा प्रसंग अर्जुन भगवंतला सांगतो सेनयोर वैरमध्ये रथम स्थापयाम्युच्युत
यावदेतान निरीक्षेहम योद्धुकामान अवस्थिता. अर्जुनाने भगवान कृष्णाला आदेश केला, दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा. आणि रथ नेऊन उभा केल्याच्या नंतर भीष्माचार्य द्रोणाचार्य अनेक गोष्टी पाहिल्यानंतर अर्जुन म्हणू लागला, मला युद्ध करायचं नाही. त्याचे अनेक कारण सांगितले. बाकीच्या कारणांचं या ठिकाणी चिंतन करण्याची आवश्यकता नाही, पण त्यापैकी आणखी एक कारण असं सांगितलं, हे जर युद्ध झालं तर या युद्धामध्ये एवढे लोक मरतील आणि यांच्या पत्न्या विधवा होतील. त्याचा परिणाम जायते वर्णसंकरः सीतुदुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः संकर नरकायव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदकक्रियाः. अर्जुनाने सांगितलं की वर्णसंकर कारक वर्ण मान्य आर्यमवाणी साहेबांचे चिरंजीव देवदास भाऊ आणि ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना ते सुदुष्टासु वार्ष्णे जायते वर्णसंकरः संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदकक्रियाः. अर्जुन सांगतोय पिंडोदक क्रिया लुप्त होतील आणि त्याच्यामुळे पितरांचं पतन होईल. म्हणजे इथं अर्जुनाने देखील पिंडदानाला विशेष महत्व दिलंय बरं का. पतंत पितृहेषां लुप्त पिंडोदक क्रिया. म्हणून पिंडदान विधी केले जातात पितरांच्या संतुष्टी करत. आपण घरात आघाडी टाकतो, पितर कुठे, कोणी म्हणतं स्वर्गवासी, कोणी म्हणतं वैकुंठवासी, कोणी म्हणतं कैलासवासी. मग त्यांनाही मिळतं कसं हो? खालच्या मजल्यावर ताट वाढलं आणि वरच्या मजल्यावर जेवायला बसा पुंडली गोरद्यार विठ्ठल. कसं काय जेवलतो? ताट खालच्या मजल्यावर वाढलं, जेवायला बसला वरच्या मजल्यावर. पितर कुठे गेले? कोणी तर स्वर्गात गेले, कोणी तर वैकुंठात गेले, कोणी म्हणतं कैलास गेले. आणि घरामध्ये आघाडी टाकतो, त्यांना कसं काय मिळेल? मिळते किंवा नाही मिळत? मिळत असेल तर काय याच्यामध्ये प्रक्रिया आहे? समान सत्तेमध्ये व्यवहार घडतो, विषम सत्तेमध्ये व्यवहार घडत नसतो. ज्या माणसाच्या नावाने तुम्ही पिंडदान करतायत तो मनुष्य जिवंत नाही आहेत, तो हयात नाही आहेत. तो खाऊ शकतो का? स्वीकार करू शकतो का? सत्ता भिन्न आहेत. जसं स्वप्न आहेत, जागृत आणि स्वप्न. जागृत अवस्थेमध्ये सत्तेला व्यावहारिक सत्ता म्हणतात. स्वप्न अवस्थेमध्ये जी आपण पाहतो ते प्रातिभाषिक सत्ता आहे. स्वप्नातलं जागृत अवस्थेत सत्य ठरत नसतं. स्वप्नातले पहिले पदार्थ जागृत अवस्थेत सत्य नाही आहेत. एकाला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये इलेक्शन सुरू झालं, आमदारकीला उभा राहिला, निवडून आला, आमदार झाला, मुंबईला गेला. आता सरकार स्थापनाची वेळ, नेमकं एका जागेवरूनच सरकार पळत आहेत. आणि हा अपक्ष आलेला, याने सांगितलं जो मला मुख्यमंत्री करेल त्याच्या पक्षात मी जाईल. दोघांना एकाची गरज आहे. झाला मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला, कामकाज सुरू झालं. तेवढ्यात पत्नीने हाक मारली, उठा, किती वेळ झोपतायत, दिवसवर आलायत. डोळे उघडून पाहतो तर मोडक्या बाजीवर, फाटक्या दोरीवर आणि फाटक्या गोधडीवर पडलेला. स्वप्नातलं पद जागृत अवस्थेत उपयोगी आलं नाही. स्वप्नातला पदार्थ जागृत अवस्थेत उपयोगी येत नाही, कारण स्वप्नामध्ये जे आहे त्याला प्रातिभाषिक सत्ता म्हणतात. व्यवहारात जे आपण पाहतो हे व्यावहारिक सत्ता आहेत. त्यामुळे स्वप्न आणि व्यवहार दोघांचा व्यवहार घडत नसतो. विचारसागरमध्ये एक दृष्टांत आलेला आहे. एक राजा स्वप्नामध्ये दरिद्री झाला, जंगलात भटकू लागला. त्याच्या पाठीमागे एक कोल्हा लागला, त्या कोल्ह्याने त्याला दंश केला.
कोल्याने दंश केल्याच्या नंतर जखम झाली, वेदना व्हायला लागल्या, आग व्हायला लागली. एका वैद्याकडे गेला, वैद्याला औषध मागितलं, वैद्याने औषध काही दिलं नाही. वैद्याने सांगितलं पैसे असेल तर औषध. हा म्हणला गोरगरिबाची एवढी सेवा करीत जाते, सांगितलं मला उपदेश करू नको, इथं पैसे असेल तरी ये इकडं, नसेल जा. मला औषध तयार करण्याकरता खर्च येतो, फुकट कशा करता देऊ. तो लागला रडायला. बघा मोठा माणूस असता आता पळत गेला असता त्याच्या मागं. मी गरीब आहे, मला औषध सुद्धा कोणी दिला, रडायला लागला. तेवढ्यात एक साधू भेटला त्याला. साधू विचारला, अरे बाबा काय रडतोय? सांगितलं बघा म्हणले महाराज मला कोलाड असला, फार वेदना होत आहेत, हा वैद्य औषध सुद्धा देत नाही. त्यांनी सांगितलं काही घेऊ नको, मी देतो औषध. त्या साधूने जोडीतून औषध काढलं आणि त्याला लावायला दिलं. जखमेला औषध लावल्यावर जखम बरी झाली, वेदना थांबल्या. जाग आली, डोळे उघडून पाहतो राजमहालात झोपलेला आहेत, पण स्वप्नात दरिद्री झाला होता. मग आता राजा आहे तो, हाक मारली तर 100 वैद्य हात जोडून पुढे उभे राहतील, पण स्वप्नातल्या कोल्याकरता जागृत अवस्थेतला एकही वैद्य उपयोगी आला नाही. मग स्वप्नातल्या कोल्याकरता स्वप्नातला साधू उपयोगी आला. कारण स्वप्नामध्ये जी सत्ता याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात. जागृत अवस्थेमध्ये व्यावहारिक सत्ता असते. सत्ता भिन्न असेल तर व्यवहार घडत नसतो. मग या ठिकाणी आपण जो पिंडदानादी क्रिया करत असतो, की आपण पितरांना पिंडदान करतो, घरामध्ये आघाडी टाकतो. पितर तर जिवंत नाही आहेत, मग ते खातील कसे? त्यांना हे मिळू शकतं का? मग अग्नीवर आपण जे आहुती देत असतो याचं कारण असं आहे की अग्नीच्या संयोगाने घनरूप पदार्थाला वायुरूप करण्याचं कार्य अग्नी करीत असतो. घनरूप पदार्थ अग्नीद्वारे वायुरूप होत असतो. उदाहरणार्थ लक्ष देण्याकरता मी उदाहरण सांगत असतो. इथं जर आपण विस्तव आणलं आणि त्याच्यावर जर मिरची टाकली तर काय होईल? ठसका लागेल ना. 2 ग्रॅमची मिरची 100 लोकांच्या नाकापर्यंत कोणी पोचवली, हे कार्य अग्नीने केलं. अग्नीचा मिरचीचा संयोग झाला म्हणजे त्या मिरचीमध्ये असणारे जे सूक्ष्म तत्व आहेत हे घनरूप तत्व वायुरूप बनले आणि हवेद्वारे आपल्या नाकापर्यंत आले आणि ठसका लागला. ही प्रक्रिया प्रत्येक पदार्थाबद्दल आहे. मिरची तीव्र असल्यामुळे ठसका बसला. तर जो पदार्थ तुम्ही अग्नीवर टाकाल त्या घनरूप पदार्थाला अग्नी वायुरूप बनवित असते. शास्त्रकारांनी मनुष्याचं शरीर हे पृथ्वीप्रधान सांगितलेलं आहे, देवतांचं शरीर अग्निप्रधान सांगितलेलं आहे आणि पितरांचं शरीर हे वायुप्रधान शरीर शास्त्र सांगतं. मग पितरांचं शरीर हे वायुप्रधान आहेत आणि घनरूप पदार्थ अग्नीद्वारे वायुरूप झाला. मग वायुरूप पदार्थ आणि वायुप्रधान शरीर याचा समन्वय साधल्या जातो आणि त्यामुळे वायुरूप पदार्थ वायुरूप असणारं शरीर ग्रहण करू शकतं. आणि म्हणून पिंडदान आदी विधी जे असतात हे पितर स्वीकारू शकतात. अशा प्रकारचा हा एक शास्त्रीय विधी आहे. असो श्राद्धाचं निमित्त अभंग माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज या मनुष्य मात्राला उपदेश करतायत. उपदेश माणसालाच असतो, पशूंना नाही. पशूंना ज्ञानच नाही, ज्याला ज्ञान नाही त्याला काय उपदेश करणार? मग पशूंना ज्ञानाचं नाही असंही नाही बरं का. काही गोष्टी माणसं करू शकत नाही ते पशु करतात. चाचूचेने सांडसे खांडीजे पय पाणी राजहंसे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. दूध आणि पाणी एकत्रित केलं, राजहंसाच्या समोर ठेवलं तर राजहंस दूध पितो, पाणी शिल्लक ठेवतो. माणसाला तसं करता येत नाही. माणसाला जर तसं करता आलं असतं तर दुधात भेसळच झाली नसती. भेसळ बाजूला दूध बाजूला, असं काही करता येत नाही. मग जे काम माणूस करू शकत नाही, जे काम करण्याचं मशीन अजूनही तयार झालेलं नाही, ते काम राजहंस पक्षी करतो. म्हणजे विशेष ज्ञान आहे की नाही? चकोर नावाचा पक्षी आहे. चकोर नावाचा पक्षी चंद्रातील अमृत प्राशन करतो. चंद्रामृत तृप्ती पाराने चकोर पारणे चकोरा तृप्ती पारणे चकोरा
रसगंधा चंद्रामृत तृप्ती पारणे चकोरा भ्रमरासीचा सुगंधाचा भ्रमरासीचा सुगंधाचा चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा भ्रमराशीचा सुगंधाचा. चंद्रातील अमृत प्राशन करतो चकोर पक्षी. चंद्रामध्ये अमृत आहे असं वर्णन शास्त्रात आहेत. जे चंद्रावर जाऊन आले त्यांना अजून काही सापडलं नाही, अजून पाणी शोधतायत. पण तुकाराम महाराज सांगतात चंद्रात अमृत आहेत. गीतेमध्ये सुद्धा वर्णन आहेत 15व्या अध्यायामध्ये. यच्चंद्रमस्यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकं गामाविश्यच भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि च औषधिः सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. पुष्णामि च औषधिः सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. सोम म्हणजे चंद्र. वनस्पतीमध्ये जे औषधी गुण येतात ते चंद्रातून येतात बरं का. आयुर्वेद शास्त्रात जर आपण अभ्यास केला तर आयुर्वेद शास्त्र सांगतं विशिष्ट वनस्पती विशिष्ट नक्षत्रात काढायला सांगतं. तर त्या नक्षत्रामध्ये चंद्राची असणारी स्थिती आणि त्या चंद्राच्या स्थितीनुरूप त्या वनस्पतीमध्ये असणारे रसतत्व त्याचा संबंध येतो म्हणून विशिष्ट नक्षत्रात ते काढायचे असतात. हा चंद्राशी संबंध आहे. चंद्राचा भरती ओटीशी संबंध येतो. समुद्राला भरती ओटी चंद्रामुळे येते. चंद्राचा सर्व द्रव पदार्थाशी संबंध येतो. समुद्रामध्ये अथांग जल असल्यामुळे लक्षात येतं आपल्या शरीरामध्ये रक्तात सुद्धा जलतत्व आहेत, वनस्पतीच्या रसात जलतत्व आहेत. या सर्व जलतत्वावर परिणाम करणारा चंद्र असतो. चंद्राचा मनावर देखील परिणाम होतो. चंद्रमा मनसो जात चक्षुस्वर्य अजायत. एकदा एक म्हातारी भेटली आम्हाला, नातवाला घेऊन आली. म्हणले महाराज सांगा या नातवाला काहीतरी. काय झालं? हा फार वेड्यासारखं करतो. सांगितलं अजय लहान पोरगं आहे, करता वेड्यासारखं शहाणं झालं म्हणजे आपोआप शांत होईल. नाही पण याला काहीतरी बाहेरचं झालं. मी विचारलं बाहेरचं म्हणजे काय झालं? मग कोणतरी काहीतरी केलं म्हणलं याला. नेमकं काय वाटतं तुम्हाला? कशामुळं असं वाटतं काहीतरी केलं? नेमकी अमावस्या पौर्णिमा आलं की पोरगं बिघडतं म्हणलं. अमावस्या आलं की बिघडलं, पौर्णिमा आलं की बिघडलं. सांगितलं अजयबाई बाहेरचं काही नाही, जे आहे ते आतलंच आहेत. चंद्रमा मनसो जात चक्षु सूर्य अजायत. सूर्य बुद्धीचा स्वामी आहे, चंद्र मनाचा स्वामी आहेत. आणि मग अमावस्या पौर्णिमेला मन बुद्धीवर काही गोष्टी परिणामकारी चंद्र सूर्याद्वारे होत असतात. ज्याची मती अल्प आहेत, बुद्धी कमजोर आहेत, अशा व्यक्तीला ते जाणवतं. म्हणून मनबुद्धीवर चंद्र सूर्याचा संबंध येतो. द्रव पदार्थावर चंद्र सूर्याचा संबंध येतो. चंद्रातील अमृताद्वारे वनस्पतीचं पोषण होत असतं. मग गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं सोमो भूत्वा रसात्मका. हा आणि त्या चंद्रातलं अमृत प्राशन करण्याचं काम चकोर पक्षी करतो. जे माणसाला करता येत नाही ते चकोर पक्षी करतो. म्हणजे माणसापेक्षा विशेष ज्ञान आहे. चातक नावाचा एक पक्षी आहे. पूर्वी राजे महाराजे चातक पक्षी पाळायचे बरं का. आणि शास्त्र असं सांगतं चातकाच्या दृष्टी समोर खाल्लेलं भोजन हे पवित्र असतं. चातकाच्या दृष्टी समोरचं भोजन मांजरीच्या दृष्टीसमोर, कावड्याच्या दृष्टीसमोर, कुत्र्याच्या दृष्टीसमोरचं भोजन हे अपवित्र मानलं जातं. पण चातकाच्या दृष्टीसमोर केलेलं भोजन हे पवित्र मानलं जातं. याचं कारण असं आहे की पूर्वी काही अशा चेक करण्याकरता मशिनरी नव्हत्या. राजा महाराजांना भीती असायची की आपल्या अन्नामध्ये कोणी विष घालून मारण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना. आणि विष मिश्रित जर अन्न असेल तर ते चातकाला कळत होतं बरं का. आणि त्या अन्नाकडे पाहिल्यानंतर त्या चातकाचे डोळे लाल व्हायचे जर त्यात विष असेल तर. आणि म्हणून चातक पक्षी राजे महाराजे पाळीत असत. म्हणजे माणसाला कळत नाही ते चातकाला कळालं. माणसाला कळालं ते राजहंसाला कळालं. माणसाला कळालं नाही ते चकोराला कळालं. माणसाला कळत नाही ते कुत्र्याला कळतं. एखाद्या ठिकाणी खून झाला, दरोडा झाला, माणसाला कळत नाही, श्वान पथक आणलं जातं, तो शोध कुत्रे लावतात, जो माणूस लावू शकत नाही. पशूंना काही कळत नाही असं कसं म्हणा? पशूंना काही कळत नाही असं म्हणता येणार नाही. तरी पण मनुष्यामध्ये विशेष ज्ञान आहे. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यम एतत् पशुभिर्नराणां ज्ञानं तेषां अधिको विशेषो ज्ञानेन हीनः पशुभिः समानः.
माणसाला भोजनाची आवश्यकता आहे, पशूंना आहेत. माणसाला निद्रा आहेत, पशूंना आहेत. माणसाला भय वाटतं, पशूंना भय वाटतं. माणसाला मुलं बाळवतात, पशूंना होतात. मग वेगळेपणा काय? ज्ञानम हि तेषामध्ये को विशेषो ज्ञानेन हि न पशुभिः समानः. मनुष्य कीर्तन करू शकतो, मनुष्य भजन करू शकतो, मनुष्य जप करू शकतो, पशु जप करू शकत नाही. पशु भजन करतं का? गाढव भजन करताना पाहिले का हो कधी तुम्ही? गाढव भजन करीतच नसतात, भजन माणसं करतात. काय पशूंना ते ज्ञान नाही आहे. पशु काय? पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. मध्यम उत्तम प्रकारचे भोग भोगतील, परंतु त्याला ज्ञान नाही आहेत, जे ज्ञान माणसाला आहे. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगतात, तो मनुष्य झाला हे भाग्य आहे. तुळशीदास महाराज सुद्धा सुंदर वर्णन केलं. बडो भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सद ग्रंथ. बडो भाग मानुष तनु भावा, सुर दुर्लभ सद ग्रंथ गावा. बडो भाग तनु पावा, सुर दुर्लभ सद ग्रंथ गावा. बडो भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सद ग्रंथ गावा. यही तनु कर बन विषयन भाय, स्वल्प हो सुख अंत दुःख. यही तनु कर पण विषयन भाई, स्वल्प सुख अंत हे दुःख. मंगल बडो भाग मानुष तनु भावा, सुर दुर्लभ सद्ग्रंथ. तुळशीदास महाराज सांगतात, तो मनुष्य रे भाग्य. सुरवरांना दुर्लभ असणारं शरीर तुला प्राप्त झालं, परंतु यही तनु कर पण विषयन भाई, स्वल्प हो सुख अंत दुःखदायी. मनुष्य शरीर प्राप्त होऊन जर तो केवळ भोगाच्या मागे लागणार, अति अल्प सुख मिळेल, पण अंत दुःख. म्हणून मनुष्य झालाय भाग्य आहे. कशा करता? देवी दिला देह भजना गोमटा, भजना करिता मिळालेलं शरीर आहे. याचा उपयोग तू भगवंताच्या प्राप्ती करता कर, अन्यथा तुझा संसार व्यर्थ जाईल, असं महाराज प्रथम चरणामध्ये सांगतात. आलिया
कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत बरीच लांबून काही फोने मंडळी आलेली आहेत आणि कार्यक्रमानंतर काही श्रद्धांजली पण होणार आहेत, म्हणून मी जास्त कार्यक्रम लांबवणार नाही, लवकरच कार्यक्रम उरकून घेऊ. काही मान्यवरांच्या श्रद्धांजली या ठिकाणी होणार आहेत. एसा त्याल्या ओळगा शारंग धरू नाही तरी संसार ए साते म्हणजे काय? या साथीला बाजारामध्ये वेगळ्या साथी असतात. भाजीपाल्याची साथ वेगळी, कांद्या बटाट्याची साथ वेगळी, धान्यवाल्याची साथ वेगळी, कापण दुकानदाराची साथ वेगळी, वेगवेगळ्या प्रकारच्या साथी असतात. शेव मुरमुऱ्याची साथ वेगळी. ज्याला जी वस्तू हवी असेल त्याने त्या साथीला जायचं आणि ती वस्तू घ्यायची. आपण काही संपूर्ण बाजार खरेदी करीत नाही.
आवश्यकतेनुसार खरेदी करीत असतो. तसं 84 लक्ष योनी म्हणजे 84 लक्ष साथी आहेत. त्यामध्ये नरदेहरूपी साथीला तो प्राप्त झाला. एसा ते आलिया ओळगा शारंग धरू. नरदेहरूपी साथीला प्राप्त होणारा पदार्थ म्हणजे भगवत प्राप्ती. भगवत प्राप्ती करता हे शरीर मिळालंय. कबीर महाराज वर्णन करतात, नरतनु से आया बाबा, मुख कमल तो अच्छा है, राम भजन तो क्यों ना करे, नरक कुंड में डूबता डूबता है, राम भजो तुम, राम भजो तुम, राम भजो, राम भजो तुम, भव जल पार करे, पार करे, भव जल पार करे. राम भजे तुम, राम भजे तुम, राम भजा, राम भजो तुम, भव जल पार करे, भव जल पार करे. कहाँ से आया कहाँ जाना है, कहाँ से आया कहाँ जाना है, ये सुधरा मन मोह, मन हो लखी न हो सबही जाने, अंधेरा पड़ेगा तनमो राम भजो राम भजो राम भजो तुम, भव जल पार पार करे, भव जल पार करे. कहाँ से आया कहाँ जाना है, ये सुधरा मन मोह. जन्माच्या पूर्वी कुठं होतास, मृत्यूनंतर कुठे जाणार आहेस. एक खिन सबही जावे, अंधेरा पड़ेगा ओट म्हटल्यावर ठ म्हणायच्या अगोदर तिथं पोचावं लागेल. ज्या करता हे शरीर मिळालं ते काम कर. पाईपलाईन करता कर्ज काढलं, पाईपलाईन धरणावरून पाईपलाईन करायची म्हणून कर्ज काढलं, पोरीचं लग्नच करून नव्हते पैशात. पाईपलाईन नाही काही नाही, आता कर्ज भेटेल कसं. कर्जही भेटेल, व्याजही जाईल आणि पुढं जप्ती. पाईपलाईन करता कर्ज काढलं, जर पाईपलाईन केली असती तर उत्पन्न वाढलं असतं, कर्जही फेटलं असतं, व्याजही फेटलं असतं आणि त्याला लाभही झाला असता. ज्या कार्याकरता जे जबाबदारी घेतली ते कार्य करावं. मनुष्य शरीर ज्या कार्याकरता मिळालंय ते करायचं, दिलं सोडून दुसरंच काहीतरी करतो. एका ग्रामपंचायतचा एक वाडा होता रिकामा पडलेला. एक मनुष्य भेटला सरपंचाला, सरपंच साहेब, हा आपला ग्रामपंचायतचा वाडा आहेत ना, मला चातुर्मास करायचा, मला भाड्याने देऊन टाका, करार करून 4 महिन्याचा. सरपंचाने मीटिंग घेतली, ग्रामसभा घेतली आणि बहुतेकांचं मत पडलं चांगल्या कामा करता मागतोय, वस्तू वापरात राहील, स्वच्छ राहते, वाडा तसाच पडलेला आहे, देऊन टाका, थोडंफार भाडं येईल आपल्याला, स्वच्छता राहील. 4 महिन्याचा करार करून दिला.
चातुर्मासा करताना वाडा मागितला, पण याने चातुर्मास तर केलंच नाही. भांडे कोंडे आणि राहायलाच सुरुवात केली त्या वाड्यात. ग्रामपंचायत मिटिंग झाली, आपण याला चातुर्मासा करता वाडा दिला, आता राहायला लागला. काय म्हणले, थांबा आता आपण 4 महिन्याचा करार करून दिलाय, होऊ द्या 4 महिने. 4 महिने संपले आणि 5वाही संपत आला आणि वाडाच मोकळा करून देईना. ग्रामपंचायतचे काही सदस्य गेले, अरे बाबा वाडा मोकळा करून तुझा करार संपलाय. एक तर तू चातुर्मासा करता वाडा मागितला, चातुर्मास तर केला नाही, तू राहायला आला, ठीक आहे राहायला आला, करारही संपला, आता मोकळा करून द्या ना. त्यांनी काढलं टिकरू, तुमच्या बापाचा आहे का वाडा? हा म्हणले आमचा बापाचं तर नाही आहे, पण आमची पण काही जबाबदारी आहे ना. ग्रामपंचायत आमच्या ताब्यात दिली गावानी, मग ग्रामपंचायतची प्रॉपर्टी सांभाळणं आमचं काम आहे. मग आता करावं काय? काही लोक म्हणे आता याच्या नादी लागण्यापेक्षा आपण कोर्टात जाऊ. कोर्टात केस गेली, केस बोर्डावर आली. कोर्टाने विचारलं वाडा कोणाचा? ग्रामपंचायतने सांगितलं आमचा वाडा आहे. कशावरून? हे बघा 7/12चे उतारे आहेत, फेरफार आहेत, 8 आहे, सगळे उतारे ग्रामपंचायतच्या नावावर आहेत. आमचा वाडा आहे, ग्रामपंचायतचा वाडा आहे. याला विचारलं वाडा कसा कोणाचा आहे? म्हणलं माझा. कशावरून? मी राहतोय, माझा ताबा आहेत म्हणले. तुझा ताबा आहे बरोबर आहे, पण रेकॉर्डला काही नाव आहे तुझं नाही, काही इथं रक्कामध्ये कुठंतरी नाव पाहिजे. तो रेकॉर्डला नाव नाही, पण मी राहतो. तो राहतो, तू बेकायदेशीर राहतो. तो ग्रामपंचायतला फसवलाय. कोर्टाने निकाल दिला, 5,000 रुपये दंड आणि 5 वर्षाचा कारावास. हा दृष्टांत. हा सुद्धा एक वाडा आहे, नरदेव रूपी वाडा. हा सुद्धा काही काळापुरता भाड्याने मिळालेला आहे आणि हा ग्रामपंचायतचाच आहे. याचे सदस्य कोण आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूत. पंचमहाभूताची पंचायत आहेत ग्रामपंचायत. या शरीरामध्ये जो जडपणा आहे तो पृथ्वीचा आहे. या शरीरामध्ये जो द्रावपणा आहे तो जलाचा आहे. या शरीरामध्ये जो तेज आहे ते अग्नीचा आहे. या शरीरामध्ये जो प्राण आहे तो वायूचा आहे. आणि या शरीरामध्ये जी पोकळी आहे ती आकाशाची आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 तत्वांनी मिळालेले शरीर हा नरदेव रूपी वाडा आहे. याला कबीर महाराजांनी बंगल्याचं रूपक केले. बंगला अजब बनाया बे अंदर नारायण बोले. 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 इस बंगले में 9 दरवाजे, बीच में पवन का खंबा. इस दरबार में 9 दरवाजे, बीच में पवन का खंबा. आवत जावत कछु नहीं लागा, आवत जावत कछु नहीं लागा, यही बड़ा अचंबा. बंगला अजब बनाया बे अंदर नारायण बोले. 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 अजब बंगला है हा. 9 दरवाजाचा बंगला है. इस बंगले में 9 दरवाजे, बीच में पवन का खंबा. आवत जावत कछु नहीं लागा, आवत जावत कछु नहीं लागा, यही बड़ा अचंबा. बंगला अजब बनाया भी अंदर नारायण. 9 दरवाजाचा बंगला आहे. डोळ्याचे 2, कानाचे 2, नाकाचे 2, तोंडाचे 1 झाले 7 आणि मलमूत्र विसर्जनाचे 2 असे 9 दरवाजे आहेत. नवद्वारे पुरे देहीन आणि एका कॉलमवर हा बंगला उभा आहे. बीच में पवन का खंबा. श्वास बंद पडला की बिल्डिंग कोसळली. श्वास रूपी कॉलम आहेत. बीच में पवन का खंबा. आणि हा बंगला, हा वाडा कराराने घेतलाय. 99 वर्षाचा करार. तो जगतो चांगला जगला 100च्याही पुढे जातो, नाही तर आता 50च्या पुढे जाईना लोक. आता अलीकडच्या काळात लोक म्हातारे होतच नाही, कारण म्हातारे होईपर्यंत जगतच नाही. म्हातारे होईपर्यंत जगणे सुद्धा भाग्याची परिस्थिती अशी आहे. आणि हा म्हणतो हा वाडा माझा. एक कोर्टात केस गेली, पंच कमिटी, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि हा जीव केस गेली भगवंताकडं. पंच कमिटीने सांगितलं, पृथ्वीने सांगितलं हा वाडा याचं जड तत्व माझं आहे,
जलाने सांगितल्या शरीरातला जलतत्व माझं आहेत, अग्नीने सांगितल्या शरीरातला तेज माझं आहेत, वायूने सांगितल्या शरीरातला प्राण माझा आहेत, आकाशाने सांगितल्या शरीरातले पोकळी माझी आहेत. हे झाले आमचे 7 भारे. याला विचारलं तुझं काय आहे? आणलं मी त्यात राहतोय ना, माझा ताबा आहे. सांगितलं जरी तुझा ताबा आहे तर तू बेकायदेशीर राहतो. ज्या कामाकरता तुला शरीर मिळालं, देवी दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. ज्या कार्याकरता तू शरीर घेतलं ते कार्य तर तू केलं नाही, पुन्हा याला माझं म्हणतो ना, तुला कारावास आणि दंड. तिला दंड काय दिला? मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, जोडीती तोडीती निष्ठुर, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर. देवाचा किंकर बहु झालं, देवाचा किंकर बहु झालं, देवाचा किंकर बहु झालं. हा आहे दंड आणि कारावास. जन्म मरण हा कारावास आहे. किती वेळा जन्माया, किती वेळा जन्माया, किती वेळा जन्माया, किती वेळा जन्माया, किती व्हावे भजित, किती व्हावे भजित, नित्य व्हावे भजित, म्हणून या जीव घ्याला, म्हणून या जीव घ्याला. जन्म मरणाचा कारावास आणि यमयातनेचा दंड. म्हणून मौली सावध करतात, ये साधे आल्या ओळगाच्या रंग. भगवत प्राप्ती तुझं मूळ साधन आहे. नाही तरी संसार जाईल रे, नाही तर संसार व्यर्थ जाईल. तुकोबाला सांगतात, फटगाढवाच्या लेखा तुझा संसार गेला फुका. जीवन व्यर्थ घालवणारा करता उपमा दिली गाढवाच्या लेका. फट गाढवाच्या लेका तुझा संसार गेला फोका. तुकाराम महाराज उपमा द्यायला एकापेक्षा उपमा दिला बरं का. एका ठिकाणी एक प्रमाण तुकोबाऱ्यांचं, विश्वामित्री पोटी तयाचा अवतार, नाव महाखर चांडाळाचे. एक प्रमाण आहे तुकोबाऱ्यांचं. एकदा मी सहज गाथा वाचत होतो आणि गाथा वाचताना हे प्रमाण वाचलं अभंगामध्ये, विश्वामित्री पोटी तयाचा अवतार. अर्थच लागे ना, विश्वामित्री कोण? दुपारची वेळ होती, बेटामध्ये विद्यार्थी होत असताना ते गाथा घेऊन गेलो. महाराज आराम करीत होते. महाराज काय आणलं राजा हो? म्हटलं महाराज एक शंका आहे. शंका आहे ते का कोणी विद्वानाला विचार, आमच्याकडे काय आलं? काय शंका आहे? म्हटले अभंगामध्ये एक प्रमाण आलं, विश्वामित्री पोटी तयाचा अवतार, नाव महाखर चांडाळाचं असं एक प्रमाण आहे. विश्वामित्री म्हणजे काय? महाराज म्हणले, अरे राजा, विश्वामित्री म्हणजे म्हैस. विश्वामित्री पोटी तयाचा अवतार याचा अर्थ म्हशीचा टोनगा. म्हटलं म्हशीला विश्वामित्री का म्हणतात? महाराजांनी सांगितलं ही विश्वामित्राच्या सृष्टीतली आहे. विश्वामित्र घोडा करायला गेला तर गाढव झालं, गाय तयार केला तर म्हैस झाली. हे म्हैस विश्वामित्राने तयार केलेली आहे, म्हणून या म्हशीचं एक नाव आहे विश्वामित्री. आणि म्हणून तुकारामाने उपमा दिली, विश्वामित्री पोटी तयाचा अवतार म्हणजे म्हशीच्या पोटी जन्माला येतो तो टोनगा. नाव महाखर चांडाळाचे. खर म्हणजे दृष्ट. जो दृष्ट आहे, जो चांडाळ आहे, त्याला म्हशीचा टोनगा असा शब्द वापरला. पण म्हशीचा टोनगा शब्द न वापरता थोडी भाषा वेगळी वापरली, अलंकारित भाषा वापरली. विश्वामित्री पोटी तयाचा अवतार. तात्पर्य बऱ्याच वेळेला अशा प्रकारे काही उपमा दिल्या जातात. विठाला 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 विठाला
सांगत होतो, माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत, नरदेव रूपी साथीला आलास त्या परमात्म्याची प्राप्ती कर, नाही तर तुझा संसार व्यर्थ जाईल. पटगाढवाच्या लेखा तुझा संसार गेला फुका. संसार वाया जाऊ नये. मग संसार म्हणजे काय? संसाराच्या अनेक व्याख्या वेळाने आपल्याला पाहिलं. योग वासिष्ठ ग्रंथामध्ये चित्ताला संसार म्हटलेला आहे. चित्तम एव ही संसारः यत् प्रयत्नेन शोधयत. प्रयत्नपूर्वक शोधून पहा, कारण चित्तातच सर्व संसार बसलेला आहे, म्हणून चित्ताला संसार योग वासिष्ठात म्हटलेला आहे. शंकराचार्यांनी जन्मवर्णाला संसार म्हटलं. पुनरपे जननम पुनरपे मरणम पुनरपे जनने हे संसारे खरस्तारे कपया पारे पाय मराय भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते रक्ते संनेते मरणे नये पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जन्म जनरेशनम या संसारे. हा संसार जन्म वर्ण संसार शंकराचार्यांच्या दृष्टीने. माऊली एके ठिकाणी संसार शब्द मनती संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. इथं संसार शब्द मृत्यूलोक या अर्थाने. तुकोबारा एका ठिकाणी संसार करता म्हणते आदोषी टाकीताळसी पोस पोसा. इथं संसार शब्द आसक्तीचा उद्देश नाही. तुकोबारांनी जो संसार शब्द वापरला व्याकरण दृष्टिकोनातून सम्यक सरते संसार हा जो सतत सरकत चालला तो संसार असतो. संसार म्हणजे परिवर्तनशील. जो काल आहे तो आज नाही. तुम्ही 10 वर्षापूर्वी जसे होते तसे आज आहेत का? लहानपणचा फोटो पहा आणि आरशात पहा, चेहरा सारखा दिसतो. किती बदल झाला. 10 वर्षापूर्वी जसे होते तसे आज नाही. 1 वर्षापूर्वी जसे होते तसे आज नाही. 1 महिन्यापूर्वी तसे आज नाही. 1 आठवड्यापूर्वी जसे होते तसे आज नाही. काल जसे होते तसे आज नाही. कीर्तन सुरू होण्यापूर्वी जसे होते तसे संपल्यावर राहणार नाही. काहीतरी थोडा थोडा बदल झालेला असतो. ज्याच्यात थोडा थोडा बदल होतो त्याला संसार म्हणतात. बदललाय. राणीमान बदललं, सगळं बदललं. शेतीचं प्रकार बदलले. पूर्वी दिली ज्वारी पेरून 50-100 एकर, एकरी 2 पोती जरी झाली तरी 50 एकर 100 पोती 5 खंड्या ज्वारी चाऱ्याच्या वळ्या लागायच्या, मजाच राहायची. काळ बदलला. 50 एकरवाल्याला 5 मुलं झाली, आली 10 एकर. 10 एकरवाल्याला 3 मुलं झाली, आली 3 एकर. 50 एकराची जी फेटेवाल्याची शेती, नंतरची 10 एकराची जी टोपीवाल्याची शेती, पुढची 3 एकराची म्हणजे बोडक्याची शेती. आता हा बोडखा जर ते फेटेवाल्यासारखी शेती करायला लागला उपोशी मरत. सरकत चालत संसार, याला संसार म्हणतात. हे शरीर सुद्धा सरकत चालले. वृद्धावस्था आली अशी अवस्था नव्हती महाराज. दृग दृग नाही त्याच्या देहाच्या डग मग पग पग मग मग अलग पर चक चक मुखदंत वचन जब भग भग जमानुचर लग भग जगरम भगवत भजचत सुमुखनर जग भग पिंगल सुय शाचन पसर्यम झटपट मनाची ते कपडे ते घटपट कावळ निपट सिर झपड करे कावळ निपट सिर झपड करे कावळ निपट सिर झपड करे. दृग दृग नाही तेज देह जब डग मग पग पग मग मग. डोळ्याचं तेज गेलं, शरीर डगमग करायला लागलं, थरथर कापायला लागलं, पाक थरथर कापायला लागले. चक चक मुख दंत वचन जब भग भग जमानुचर लग. चक चक मुख दंत वचन जब भग भग. तोंडातले दात पडले, बोलताना हवा निघून जाते. वचन जब भग भग. आता जेव्हा अनुचार लग भग जगरम. आता अनुचार गोळा झाले, आता लग भग जगरम. लवकर जागा हो. झटपट मनाचे कपडे त्याचे खटपट. झटपट मना तेच कपड त्याचे खटपट काळने पट सिर झपट करे काळने पट सिर झपट करे काळने पट सिर झपट करे. झटपट मनाचे लवकर सावध हो. कपड त्याचे खटपट सगळ्या खटपटी सोडून दे. कपट कारातून सोडून दे. का काळने पट सिर झपट करे. समोर काळ आलेला म्हणून सावधान. हे साथ आल्यावर गाशा रंगरू नाही तरी संसार. संसार म्हणजे मनुष्य शरीर जो वाया जाईल. म्हणून भगवत प्राप्ती करता आपला या ठिकाणी प्रयास असावा असं माऊली या ठिकाणी. ज्यांना तो माझे म्हणतो ते तुझे नाहीये, ते मृगजळाप्रमाणे नष्ट होतील. द्वितीय चरणामध्ये कवणाचे माई बाप कवणाचे कवणाचे माई बाप कवणाचे
आमचे संजय पटेल निकम या ठिकाणी उपस्थित त्यांनी धन्यवाद. आमचे भगवान नानांनाही धन्यवाद. उपस्थित सर्वच मान्यवर सर्वांना धन्यवाद. ज्यांना आपण आपले म्हणतो ते मृगजळाप्रमाणे नष्ट होतील. मृगजळ दिसतं, वास्तविक नाही लिहित. संसार मृगजळासारखाच आहे. विचारांती हा सिद्ध होत नसतो. मी नेहमी उदाहरण सांगत असतो. एक मनुष्य चारा विकायला गेला पूर्वीचा काळ, 40-45 वर्षापूर्वी बैलगाडीत चारा नेला. आला बाजारात, एक ग्राहक आला. का काय भाव दिला चारा, किती घ्यायचं तुम्हाला, उक्त सांगा, काय पेंडे मोजीत बसायचं नाही. 300 रुपये सांगितले नाही, त्या काळातला भाव. सौदा ठरला, लिहून द्या म्हणजे कागदावर. तो शेतकरी म्हणजे काय कागदावर लिहिले, 300 रुपये द्या, 4 रुपये घेऊन चारा घेऊन जा, 300 रुपये ठरलं आपलं. नाही कागदावर लिहून द्या म्हणून. तुला लिहितो, मला नाही लिहित आहेत. त्यांनी लिहिलं चाऱ्याची गाडी 300 रुपये. का असं आहे म्हणले. हा अंगठे बदलला अवश्य, टेकवला अंगठा, गळ्यात सांगितलं हाकल गाडी. तोंडला आपला सौदा चाऱ्याच झालाय, तुम्ही गाडी कुठे हाकलताय. कागदावर काय लिहिलंय, चाऱ्याची गाडी. आपला गाडीचा सौदा झालाच नाही ना, सौदा आपला चाऱ्याच झालाय. तुम्ही मला खोटं बोलायला आवडत नाही, कागदावर काय लिहिलंय. तो रडायला लागला, कागदात तुम्हीच लिहिलं म्हणले, मला लिहिता येत नाही. लोक गोळा झाले. एक मनुष्य म्हणलं, का गरीबात फसवत तुम्ही. नाही म्हणले, मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही, मी खरा माणूस आहे. पाहिजे तुम्ही वाचा कागदावर काय लिहिलंय. चाऱ्याची गाडी 300 रुपये. एक सत्संगी होता, त्यांनी विचारलं खरं काय लिहिलं. मग मी माझ्या हाताने लिहिलंय म्हणे. या माणसाने सही केली तिथं. या कागदावर बैल लिहिले का. नाही. काय म्हणलं बैल. याच्यात जू लिहिलंय का. काय म्हणले जू. याच्यात चाकं लिहिलंय का. काय म्हणले चाकं. याच्यात आक लिहिलंय का. काय म्हणल्या गाडीचं एक पार्ट्याचं नाव घेतलं आणि गाडी मोकळी गेली, उचलतो चारा. चाऱ्याची गाडी शब्द लिहिलेला होता, पण त्याला चाऱ्याची गाडी सिद्धच करता आली नाही. जसं त्याला चाऱ्याची गाडी सिद्ध करता आली नसे विचारांती संसार सिद्ध होत नसतो. कारण शास्त्र सांगतं जी गोष्ट नष्ट होते ते सत्याच्या व्याख्येत बसत नाही, आणि ज्याची प्रतीती येते ती असत्याच्या व्याख्येत बसत नाही. म्हणजे सत आणि असताहून विलक्षण आहेत, त्याला शास्त्रकार मिथ्या म्हणतात. आणि म्हणून सत्य आहे परमात्मा, सत्य आहे जीवात्मा, आणि जीव आणि परमात्मा एक आहे असं शास्त्र सांगतं. ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनशिष्टानिंद्रियाने प्रकृतिस्थानी कर्षती. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगतात, ज्यांना तू माझे म्हणतो ते मृग जळवत जाईल. या विषय भोगामध्ये सुख आहेत, हे सुद्धा खरं सुख नसून सुखाचा आभास आहेत. आणि ते बेगणाच्या बाहुलीप्रमाणे आबाळाच्या सावलीप्रमाणे तृतीय चरणामध्ये विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. 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 विषयाचे समसुख वेगळाची
विषया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहि ज्ञानदेव म्हणे पाहता पाहि ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे जाईल जाईल या स्वप्नीचे जाईल जाईल राय कवनाचे माय बाप कवनाचे गणू कवनाचे माय बाप कवनाचे गणू स्वप्नीचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम एसा ते आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रे या कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जाळवता जाईल रे विषयाचे समसुख भेगळाची बाहुली अभ्राची सावली जाईल रे कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जाळवत जाईल रे या ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रे या कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रे या कैलासवासी शेषराव काशीनाथ पाटील शिंदे यांचं असणारं प्रथम वर्ष श्राद्ध समस्त शिंदे परिवार यांच्या पत्नी जनाबाई शेषराव शिंदे चिरंजीव संजय शेषराव शिंदे सतीश शेषराव शिंदे विकास शेषराव शिंदे कन्या सौ प्रतिभा आणि समस्त शिंदे परिवारावर प्रेम करणारे सर्व त्यांचे आप्तेष्ट मित्रगण उपस्थित सर्व मान्यवर सर्व राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर सर्व गायकवादक वृंद महाराज मंडळी सर्व भजनी मंडळ सर्वांना या ठिकाणी धन्यवाद आणि सेवेला विराम. यानंतर आपण सर्वांनी असंच बसून राहायचं आहे. काही श्रद्धांजली या ठिकाणी होणार आहे. विठ्ठल जय ज्ञानदेव तुकाराम गंगागिरी महाराज की नारायण महाराज गणनाथ भगवान की जय. अर्धयू कैलासवासी शेषराव पाटील शिंदे यांचं आपल्यातून जाऊन आज पूर्ण वर्ष झालं आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्व शिंदे पाटील परिवारावर प्रेम करणारी मंडळी त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी या प्रसंगी उपस्थित आहेत. या श्राद्धाच्या निमित्ताने महंत रामगिरीजी महाराज यांनी अतिशय चांगला उपदेश या ठिकाणी आपल्याला केलेला आहे. परंतु संसार कोणाला चुकत नाही ह्याच उक्तीप्रमाणे शिंदे पाटील परिवारावर जे दुःख गेल्या वर्षापूर्वी कोसळलं त्यातून आयुष्य जगत असताना आपला प्रपंच करत असताना आपण कसं जगलं पाहिजे आणि कशी परमार्थाची साथ या ठिकाणी आपण घेतली पाहिजे या संबंधीचं अतिशय सविस्तर त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यासमोर निवेदन दिलं. असे सरला गोदावरी धामचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज
उपस्थित सर्व महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, शिंदे परिवाराचे सर्व आप्तेष्ट, नातेवाईक आणि सर्व शोकाकुल माता आणि बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी शेषराव पाटलांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. खरं म्हणजे महाराजांनी आत्ताच कीर्तनातून सांगितलं का आता फारसे लोक म्हातारे होताना दिसत नाही, आणि म्हणून तसंच स्वर्गीय शेषराव पाटलांचंही वय काही तसं जाण्याचं नव्हतं. 75-76 वय त्यांचं कदाचित माझ्या अंदाजाप्रमाणे असावं. आणि अशा कमी वयामध्ये पॅरालिसिससारखा अल्पसा आजाराचा या ठिकाणी त्यांना झटका आला आणि त्यामधून ते या ठिकाणी निघून गेले. खरं म्हणजे माझे आणि त्यांचे जे शालक होते टेंबीचे राजाराम बापू, ते आणि दोघंही सोबत असायचे आणि सोबतच त्यांची बेटावरही भेट झाली तर सोबत व्हायची, वैजापूरला झाली तर सोबत व्हायची आणि बाहेरही कुठं कार्यक्रम पाहुण्याच्या ठिकाणी गेलं तर भेट व्हायची. आणि थोड्याशा 1 वर्ष 1.5 वर्षाच्या फरकाने दोघंही लवकर आपल्या सर्व नातेवाईकांना, परिवाराला सोडून ते या ठिकाणी गेले. आणि म्हणून निश्चितच त्यांचं दुःख हे या ठिकाणी राहणार आहे. परंतु शेवटी मनुष्य जन्माला एक दिवस येतो तसं तो जाणार आहे, आणि जात असताना तो कसा जगला याला अतिशय महत्त्व आहे. आणि म्हणून अतिशय समृद्ध कुटुंबामध्ये शेषराव पाटलांचं संपूर्ण आयुष्य गेलं. मुलंही कर्तबगार या ठिकाणी निघाले. वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा या ठिकाणी हातभार आहे. आणि म्हणून निश्चितच या ठिकाणी दुःख विसरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, वैजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं, तसेच स्वर्गीय लोकनेते आर्यमोनी साहेबांच्या कुटुंबाच्या वतीनं, तसेच या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. बंधू आणि भगिनी, माझे काका कैलासवासी शेषराव काशीनाथ पाटील शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी आत्ताच सरलाबेटचे मठाधिपती परमपूज्य हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज यांची अत्यंत चांगली कीर्तनरूपी सेवा पार पडलीत. या प्रसंगी उपस्थित शिंदे परिवारातील ज्येष्ठ हरिभक्तपरायण जुंबराबा, विष्णुदासजी महाराज, सर्व महाराज मंडळी, सर्व बहिणी मंडळी, शिंदे पाटील परिवाराचे सर्व नातेवाईक, राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, 1 वर्ष अगदी पाहता पाहता कसं गेलं हे आम्हाला या ठिकाणी कळण्याचं झालेलं आहेत. परंतु महाराजांनी सांगितलं की जन्म म्हटला की मृत्यू ही गोष्ट अटळ आहेत, आणि म्हणून आपल्याला प्रत्येकाला एक दिवस हे लोक सोडून जायचं आहेत. आणि म्हणून आमचे काका अगदी स्वाभिमानानं, अगदी ताठपणे, सत्यपराने हे जीवन या ठिकाणी निश्चितपणे शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी जगलेले आहेत. संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, करिता स्वामी सवेवाद, अधिक अधिक आनंद, या उक्तीप्रमाणे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काकांनी या जीवनाचा आनंद घेतलात. परंतु आत्ताच महाराजांनी सांगितलं की जशी जमीन कमी होत होत चाललेली आहेत आपली प्रत्येकाची लोकसंख्या वाढीमुळं, त्याच पद्धतीनं आपलं जीवनमान आयुर्मान देखील या ठिकाणी कमी कमी होत चालले आहेत. सत्ययुगामध्ये मनुष्य 1 लाख वर्ष जगायतात. त्रेतायुगामध्ये 1 झिरो कमी झाला आणि 10,000 वर्षावर मनुष्य त्या ठिकाणी जीवन जगायला लागला. त्यानंतर द्वापार युगामध्ये अजून 1 शून्य कमी झाला आणि मनुष्याचं जीवनमान हे 1,000 वर्षावर आलं. त्यानंतर आणखीन 1 शून्य कमी झाला आणि कलियुगामध्ये मनुष्याचं आयुर्मान फक्त 100 वर्षावर आलं. आता पुढचा जर झिरो कमी व्हायचा नसेल तर आपल्याला साधू संत ऋषीमध्ये ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने ह्या जीवनाची परिक्रमा करावं लागणार आहेत. महात्मा गांधी गेले, पंडित नेहरू गेले, त्यांच्यामुळे देश राहिला नाही. जीवन जगत असताना आम्ही कितीही गर्व केला तरी आपल्या प्रत्येकाचा वर्ष श्राद्धाचा 5x5चा डिटेल बोर्ड हा 100% लागणार, ही भावना भूमिका आपण प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवून हे जीवन जर जगलं तर मला वाटतं निश्चितपणे या दुःखमय संसारात आपल्याला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या परिवाराच्या वतीनं, संभाजीनगर जिल्हा परिषदच्या वतीनं, आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं काकांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण आदरांजली देऊन थांबतो. ओम शांती, ओम शांती. धन्यवाद. यानंतर भाऊ शेषराव काशीनाथ पाटील शिंदे यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वच पाहुणे मंडळी, मित्रपरिवार, सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, माता भगिनी, शेतकरी सर्वांना धन्यवाद देतो.
सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, सरला बेटाचे सर्व काही असणारे संत रामगिरीजी महाराज यांची कीर्तनरूपी सेवा अतिशय चांगल्या प्रकारची, उत्तम प्रकारची संपन्न झाली. महाराजालाही धन्यवाद आणि सर्व भजनी मंडळाला धन्यवाद. खऱ्या अर्थाने भाऊ अतिशय चांगले होते, धार्मिक होते, मनमिळावू स्वभावाचे होते. समाजकारण असन, राजकारण असन, धर्माचं कार्य असेल, सर्वात ते पुढं असायचे. अनेक जीवनामध्ये त्यांनी संघर्ष केला, चढ उतार पाहिले आणि सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या त्या सहवासामध्ये गेले. त्या कालखंडामध्ये 4 व्हीलर गाडी नव्हती. महाराजाला स्वतः ज्या ज्या ठिकाणी कीर्तन असेल त्या ठिकाणी स्वतः मोटरसायकलीवर भाऊ बसून घेऊन जायचे आणि महाराजाच्या मोठ्या प्रमाणामध्ये सहवासामध्ये होते. आणि संत रामगिरीजी महाराज यांच्याही ते सहवासामध्ये होते. मागून 3-4 वर्षापासून ते आजारी होते. पॅरलेसचा झटका झाल्यामुळे बेटवर जाणं त्यांचं कमी झालं. आणि भाऊ अतिशय निर्मळ स्वभावाचे, चांगले होते. म्हणून त्यांचे चुलते हरिभक्त पारायण झुंबरावा महाराज, त्यांचे 3 मुलं, शिवाजीभाऊ असेल, सतीशभाऊ असेल, विकासभाऊ असेल आणि एक मुलगी, नातवंड असा मोठा परिवार आहे, धार्मिक परिवार आहे, अतिशय चांगला परिवार आहे. या परिवाराला दुःख झालं, दुःख सहन करण्याची भगवंत त्यांना शक्ती देव म्हणून माझ्या तांबे परिवाराच्या वतीनं, वैजापूर तालुका शेतकऱ्याच्या वतीनं, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीनं आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती शांती. धन्यवाद. यानंतर देवीदास पाटील वाणी. शिंदे यांना जाऊन आपला पूर्ण 1 वर्ष झालं आणि यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं महंत गुरुवर्य हरी रामगिरी महाराज यांनी कीर्तनरूपी सेवा पूर्ण केली. आणि जे आमचे सतीश भाऊ हे, त्यांचे दोन्ही बंधू आणि संपूर्ण कुटुंबियावर जे दुःख झालं ते ईश्वर दुःख पेलवण्याची शक्ती देव. त्याचप्रमाणे जे भाऊला जाऊन 1 वर्ष झालं, भाऊंच्या दुःखात मी असेल, आमच्या मार्केट कमिटी वैजापूर, त्याचप्रमाणे जिल्हा बँकेच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. ओम शांती शांती. धन्यवाद. या ठिकाणी शोकाकुल बंधू आणि भगिनीनो, माझ्या मेवणीचे मेवणे आणि एकामागून एक जे 2 आघात आमच्या परिवारावरती त्या ठिकाणी झाले, त्या आघातामध्ये पहिला आघात झाला का स्वर्गीय राजधर बापू पवार हे आमच्यामधून निघून गेले. आणि दुसरा आघात झाला का स्वर्गीय शेषराव भाऊ शिंदे हे आमच्यामधून त्या ठिकाणी निघून गेले. आणि म्हणून या दुःखामध्ये आपण सर्व सामील झाला. विशेष म्हणजे आज स्वर्गीय शेषराव भाऊ शिंदे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ज्यांनी आध्यात्मिक सेवा आम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी रुजू केली, दिली, ते सरलतान असलेले हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज यांचं विशेष करून मी शिंदे पाटील परिवाराच्या वतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करणार आहे. सोबत सर्व गायनाचार्य मंडळी, सर्व भजनी मंडळ यांचं सुद्धा या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. एक स्वच्छ निर्मळ मनाची व्यक्ती आपल्यामधून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने छोट्याशा आजारामधून निघून गेली. आणि म्हणून मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि विशेष म्हणजे सर्व नातेवाईकाच्या वतीने या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. आणि या दुःखामध्ये सतीश, संजय,
विकास आणि आमची भाची जी माझ्या खऱ्या अर्थाने साल्याला दिलेली आहे ती प्रतिभा, यांच्यावरती जे दुःख झालं आहे ते दुःख सहन करण्याची आपल्या सर्वांच्या ताकदीने त्यांनाही ताकद त्या ठिकाणी मिळो ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि भाऊंना त्या ठिकाणी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. धन्यवाद. या वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आमचे गुरुवर्य सरला बेटाचे महंत गुरु रामगिरीजी महाराज यांनी या ठिकाणी सेवा दिलीत. त्यांना साथ देणारे सर्व सरला बेटाचे शी निगडीत सर्व गायनाचार्य भजनी मंडळ यांना मी आभार मानतो. तसेच महाराजांचे पण ऋण व्यक्त करतो की महाराजांनी आम्हाला वेळ दिला आणि आमच्या वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्त आपण सेवा दिली त्याबद्दल शिंदे कुटुंबियाच्या वतीनं माझ्या सर्व भावाबंधाच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. तसेच सर्व नातेवाईक आपण फक्त फोनवरती आपण सर्व विविध गावातून तालुक्यातून सर्व भागातून आपण उपस्थित झालात, सर्व माता भगिनी आमच्या उपस्थित राहिलात, सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो व आपण आम्हाला आमच्या वडिलाविषयी व आमच्या शिंदे परिवाराविषयी जे प्रेम दाखवलं त्या कधीही न फिरणारे ऋण आहेत. हे ऋण असंच आयुष्यात आम्ही ठेवू हीच भावना व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण जेवण केल्याशिवाय कोणीच जाऊ नये. ओम शांती. जय हरी.